छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुर्गराज रायगड येथे 6 जून रोजी होणाऱ्या भव्य सोहळ्यासाठी इचलकरंजीहून 85 मीटर लांबीचा मानाचा ध्वज गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात रवाना झाला। श्री शिवतीर्थ येथे आयुक्त पल्लवी पाटील आणि TV9चे पत्रकार साईनाथ जाधव यांच्या हस्ते ध्वजाचे विधिवत पूजन करण्यात आले। यावेळी शिवतीर्थ समितीचे प्रमुख पुंडलिकभाऊ जाधव, नगरसेवक रवी राजपुते, मनोज साळुंखे, भाऊसो आवळे, योगेश पाटील, प्रमोद बचाटे, नगरसेविका सपना भिसे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। गेल्या 20 वर्षापासून दुर्गराज रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी इचलकरंजी शहराला भगवा ध्वज अर्पण करण्याचा मान लाभला आहे। हा मानाचा ध्वज वर्षभर रायगडावर दिमाखात फडकत असतो, त्यामुळे इचलकरंजीच्या शिवप्रेमींचा आणि शहराच्या ऐतिहासिक परंपरेचा गौरव अधिकच वाढला आहे। इचलकरंजी येथील गिरिभ्रमण संघटनेच्या वतीने दरवर्षी विविध दुर्ग मोहिमा राबविल्या जातात। ही संघटना मानाचा भगवा ध्वज रायगडावर घेऊन जात असून शिवराज्याभिषेक सोहळ्यात विविध सेवा कार्यातही सक्रिय सहभाग नोंदविते। संघटनेच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मुख्य समितीने संघटनेचे प्रकाश मोरबाळे आणि सचिन वरपे यांना अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगडमध्ये स्थान दिले आहे। त्यामुळे इचलकरंजीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे। यावेळी प्रकाश मोरबाळे, सचिन वरपे, मधु गुरव, संजय हजारे, सुनील कोटावळे, संदीप चव्हाण, राजू धपले, दीपक गुरव, प्रशांत भिसे, विश्व कलडोने, रोटरी क्लबचे सदस्य, गिरिभ्रमण संघटनेचे कार्यकर्ते आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रपती शिवरायांच्या स्मृतींना अभिवादन करत भगव्या ध्वजाच्या या प्रस्थानाने शहरात शिवभक्तीचा आणि स्वराज्य अभिमानाचा उत्सव संचारला आहे।